सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. टार्गेट स्वच्छता निरीक्षक या अभ्यासाचं नियोजन पाहत आहोत. सध्या छत्रपती संभाजीनगर मनपाची जाहिरात असली तरी हे व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही मनपामध्ये किंवा एस आयचा म्हणजे जागा निघतील त्यावेळेस हे सगळं उपयोगी आहे. आता हे तुम्हाला दाखवतो आहे कारण बुद्धिमत्ता गणितचे देखील व्हिडिओ प्लेलिस्ट मी आपल्या ह्या टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे. ओके, तर आपला अभ्यासाचं नियोजन बघायचं आहे. आज आहे डे 8. ओके, आपण जनरली 40 पेजेसचा अभ्यास करत आहोत. काही वेळेस कमी करत आहोत पण मॅक्झिमम 50पर्यंत आपण हे करत आहोत आणि एवढं पण अवघड नाही की ते तुमचा अभ्यास होणार नाही. आज आहे 8वा दिवस. त्यापैकी 8व्या दिवसामध्ये आपल्याला आजचं प्रकरण आहे 6 नंबरचं. ओके, परंतु 6 नंबरच्या प्रकरणामध्ये 3 उपघटक आहेत. त्यामध्ये आपण त्या 3 उपघटकामध्ये आरोग्य, मानवी ज्ञानेंद्रिय आणि सामाजिक आरोग्य यांचा समावेश केलेला आहे. आता ह्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत हे आपण कुठे पाहणार आहोत, ते सॅम्पल कॉपीमध्ये पाहणार आहोत. पेज क्रमांक 264 ते 304 या दरम्यान तुम्हाला आज अभ्यास करायचा आहे. ओके, पहिल्या आवृत्तीच्या संदर्भात आहे हे. साधारणपणे तुम्हाला 40 पेज जे मी ठरवलं त्या पद्धतीने 40 ते 41 पेजेसचा आज अभ्यास करायचा आहे. ओके, या संदर्भात व्हिडिओ देणार आहे. टेलिग्रामवर सर्व माहिती दिली होतं कारण एक दिवस बिफोर मी ती माहिती देतो कारण काही मुलं सकाळी 6 वाजता वगैरे 5 वाजता उठून अभ्यास करतात. ओके, तर त्या अनुषंगाने व्हिडिओ बनवायला मला लेट झाला. रोजच्या रोज बनवतो परंतु ठीक आहे. तर बघा, सॅम्पल कॉपी तुम्हाला आधी मी दाखवतो की ह्यामध्ये आज काय असणार आहे. ही आपली स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी याचा आणि अभ्यासाचा टायमिंग आपण साधत आहोत. ओके, तर वेट करा. हां, जे आज आहे आपल्याला हे सगळं पॉईंट्स मी सांगितलेले आहे. आज आहे आपल्याला अभ्यास करायचा आरोग्य शिक्षण व व्यक्तिगत स्वच्छता. आरोग्यावर परिणाम करणारे 3 घटक हे जी ट्रायड आहे त्यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. अवघड नाही परंतु लक्षात ठेवायचे. आरोग्याची व्याख्या यावर एक वेळेस प्रश्न आलेला आहे. ओके, त्यानंतर आनुवंशिकता परिणाम म्हणजे हे बरं लक्षात घ्या, आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे कोणते कोणते घटक आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं अनिवार्य असून म्हणजे तुम्हाला त्यावेळेस क्लिअर कट लक्षात राहिलं पाहिजे. ओके, त्यानंतर संगणक, इंटरनेट ही माहिती तंत्रज्ञान कायद्यामधलं फक्त वर्ष लक्षात ठेवा. बाकी ही कन्सेप्च्युअलच प्रकरण आहे. म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला, जास्त आकडेवारी यामध्ये नाही, फक्त संकल्पना क्लिअर व्हावं. थोड्या प्रमाणात आकडेवारी जरी असली तरी ते तुम्ही कव्हर करून घेऊ शकता. परंतु आता ही जी मानवी ज्ञानेंद्रिय डोळा, नाक, कान, जीभ आहे त्यामध्ये मी प्रत्येक वेळेस प्रत्येक चॅप्टरला असं काय म्हणतात त्याला चार्ट बनवलेला आहे. ओके, आणि चार्ट बनवत असताना त्या चार्टकडे विशेष करून अभ्यास करायचे. मानवी डोळा हे जर पाहायला गेलं मानवी डोळा, तर मानवी डोळा हे खूप महत्त्वाचं प्रकरण असून मानवी डोळ्यावर खूप प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक पॉईंट कव्हर केलेला आहे. मानवी डोळा, पापण्या, अश्रुपिंडी, डोळ्याचे स्नायू, डोळ्याची रचना, श्वेतपटल, पारपटल, नेत्रभिंग, कृष्णपटल, आयरिस. ओके, त्यानंतर बाहुली प्युपिल, अनुकूलन, दृष्टीपटल, दंडपेशी, शंकुपेशी, काचाबद्रव एवढं निकट. त्यानंतर हे दृष्टीदोषमध्ये अभ्यास करत असताना सगळ्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या, निकट दृष्टीदोष आणि दूरदृष्टीदोष यामध्ये फरक नेमका काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा आरोग्य विभाग परीक्षेत ह्यावर प्रश्न आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन MPC UPCमध्ये देखील हे फरक विचारला गेलेला आहे. आणि फरक जोपर्यंत लक्षात येत नाही तुम्हाला ते मायोपिया काय आहे, हायपरमेट्रोपिया काय आहे, प्रेसोबायोपिया काय आहे, ओके, हे समजणार नाही. त्यानंतर अंतर्गोल भिंग कुठं वापरलं जातं, बहिर्गोल भिंग कुठं वापरलं जातं, अंतर्वक आरसा आणि बहिर्वक आरसा कुठं वापरलं जातं हे देखील परीक्षित प्रश्न आलेला आहे. हे देखील तुम्हाला फरक समजला पाहिजे आणि त्याचा वापर कसा झाला हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर भिंगाची शक्ती, नेत्ररोग, अंबिदुक्ता, मोतीबिंदू, काचबिंदू, शुष्कता, डोळे येणे, खुपरी, रांजणवाडी, दृष्टीसातत्य लक्षात ठेवा. रंगांध
ओके, हे पण पॉईंट महत्त्वाचं आहे. आणि नेत्रदान पण, नेत्रदानच्या संदर्भात काही प्रश्न जास्त आलेला नाही, परंतु हे जे आहे दृष्टीदोष, निकटदृष्टीता, दूरदृष्टीता, वृद्धदृष्टीता, त्यानंतर भिंग आणि आरसे आरशाचा वापर करणे, त्यानंतर अंबिदुक्ता, मोतीबिंदू, काचबिंदू ह्यावर देखील प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे प्रकरण तुम्हाला आज जे जे काही दिले त्यात डोळा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर कानामध्ये पण मी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिघाचं म्हणजे ध्वनी, आणि तुम्हाला SI मध्ये ध्वनी हा शब्द दिलेला आहे, परंतु मी देत असताना त्यांनी कसंही विचारतील ध्वनीच्या निगडीत असलेल्या 360 डिग्री अँगलनं, तरी पण मी सगळं कवर केलेलं आहे. आणि सोप्पं प्रश्न आहेत, सोप्पं पॉईंट आहेत, त्यामुळे ते वाचायचं आहे. ध्वनी प्रदूषण अधिनियम पण दिलेले आहे थोडक्यात. ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक वगैरे, नाक, जीभ, त्वचा आणि केस ह्या चारीवर दिलेले आहेत. त्वचेवर आरोग्य भागात प्रश्न येतात, जनरली दुसरीकडे नाही येत. ओके, मेलॅनिन वगैरे काय, त्याचे आजार काय आहेत त्वचेचे वगैरे, या गोष्टी येतात. जीभवर पण आलेले आहेत, ते पण दिलेले आहे. सामाजिक आरोग्य हे एक तुम्हाला न वाचलेलं प्रकरण आहे. शांतपणे वाचायचं आहे, पहिल्यांदाच वाचण्यात येईल, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होईल. परंतु सामाजिक आरोग्यामध्ये तुम्हाला हे युनोची संघटना, FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक, USAID, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, UNDP, UNFPA, हे सगळे जे आहेत संघटना, त्याचा इसवी सन मुख्यालय, ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांचे प्रमुख जे आहेत ते करंट अफेअर्सशी निगडीत असू शकते, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यात जरी नसलं तर ह्यांच्या सगळ्याचे प्रमुख जे आहेत ते तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवायचं. ओके, म्हणजे जे तुम्हाला सांगतो ते करंट अफेअर्स प्लस आरोग्य ह्यांचा ताळमेळ लागला जातो. त्यानंतर 1919चा भारत सरकार कायदा, भोर समितीवर प्रश्न आलेला आहे. ओके, आरोग्याशी निगडीत असलेली समिती आहे ती. अशा प्रकारे ही प्रकरण जे आहे एकदम जास्त फॅक्च्युअल नाही आहे, परंतु तुम्हाला काही पॉईंट फॅक्च्युअल भेटतील, परंतु एकदा दोनदा हे प्रकरण वाचल्यानंतर ह्याच्यातलं बऱ्यापैकी डाऊट क्लिअर होतील. ओके, आता हे झालं, परंतु आता पुढचं प्रकरण आहे जनसंख्या व जनसांख्यिकी. हे प्रकरणामध्ये डाटा खूप आहे आणि खूप शांतपणे वाचायचं. हे उद्याच्या अभ्यासाचं नियोजन आहे, त्या संदर्भात उद्या आपण पाहूया. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा. आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जो आहे 149मध्ये, तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲपवर ते जॉईन करा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.